नमस्कार, मी दिलीप पेले सर्वांचं सक्सेस पाथ काउन्सिलिंग आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अकॅडमीमध्ये स्वागत करतो. बऱ्याच पालकांना प्रश्न असतो की मुलांच्या अभ्यासाविषयी, की आमची मुलं अभ्यास करत नाही, एका जागेवर बसत नाही, त्यांचं लक्ष लागत नाही, असे बरेच प्रॉब्लेम पालक माझ्याकडे घेऊन येतात. तर याच विषयावर आपण आज बोलणार आहे. हा प्रॉब्लेम आज कॉमन झालेला आहे, कारण प्रत्येक वयाच्या मुलांमध्ये हा आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे स्टँडर्ड तिसरी पासून तर 12वी त्याच्या पुढे पण हा प्रॉब्लेम मुलं फेस करतायत. म्हणजे फक्त पालकच नाही, मुलं स्वतः या प्रॉब्लेम मधून जात आहे. हा प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही का? तर हो, त्यांना अभ्यास करावा असा वाटतो, परंतु अभ्यासापेक्षा डिस्ट्रॅक्शन खूप जास्त वाढलेलं आहे. आपण नेहमी ॲज अ पालक म्हणून मुलांना प्रश्न करतो की तू अभ्यास का करत नाही, हा पण प्रश्न विचारतो. मुळात हा प्रश्न चुकीचा आहे. पहिला प्रश्न आपला असा असायलाच नको की तू अभ्यास का करत नाही. प्रत्येक पालक आज हा प्रश्न विचारतात की तू अभ्यास का करत नाही. परंतु तुम्ही कधी मुलांना प्रश्न असा विचारला का की तू अभ्यास का करायचा? अभ्यास का करायचा हा प्रश्न किती पालकांनी आपल्या मुलाला आजपर्यंत विचारलेला आहे? जर अभ्यास का करायचा याचं उत्तर जर तुम्हाला मुलांकडून मिळालं, तर तुमचा दुसरा प्रश्न असा असू शकतो की मग तू अभ्यास का करत नाही. जर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की जर तुमचा मुलगा आता स्टँडर्ड फोर्थ मध्ये असेल आणि तुम्ही जर त्याला विचारलं की तू अभ्यास का करायचा, आणि त्यानं जर उत्तर सांगितलं की मला मॉनिटर बनायचं आहे, म्हणून मला अभ्यास करायचा आहे. ओके, मग तुला जर मॉनिटर बनायचं आहे, मग तू अभ्यास का करत नाही? मग तो तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम, त्याचे जे काय प्रॉब्लेम आहे तो सांगेल. तुम्ही चौथ्या वर्गाच्या मुलाला जर असं सांगितलं की तुला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, म्हणून जर तुला अभ्यास करायचा आहे, असं जर तुम्ही त्याला सांगितलं, तर त्याच्यासाठी तो गोल असू शकत नाही. डॉक्टर बनणे, इंजिनियर बनणे हा गोल कुठल्या वयाच्या मुलासाठी असू शकतो? 9वी पासून जे पुढे शिकायला जातात त्या मुलासाठी हा गोल असू शकतो की यस, मला आता भविष्यात इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, सायंटिस्ट बनायचं आहे. ओके, मला ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जायचं आहे किंवा मला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे. हा गोल 9वी पासून पुढच्या मुलाचा असू शकतो. पण जे तिसरी पासून पुढे, 3री ते 8वी पर्यंत जे मुलं असतात त्यांचा हा गोल असू शकत नाही. तर सर्वात महत्वाचं की तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की मुलाला काय करायचं आहे, अभ्यास का करायचा आहे, हे मुलांना समजणे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस मुलाला समजेल की मला अभ्यास का करायचा आहे, त्यानंतर ते अभ्यास करायला सुरुवात करतील. मग आता अभ्यास सुरुवात जेव्हा ते करतील, तर अभ्यास का करत नाही, का अडचण येते, ते पण आपल्याला ॲज अ पालक म्हणून जाणून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं कारण असं असू शकतं की मुलांना अभ्यास आवडत नाही. मग अभ्यास का आवडत नाही? कदाचित त्यांना तो अभ्यास समजत नसेल. मग आपण पर्याय काय शोधतो? ट्युशन. ट्युशन हा फायनल पर्याय नाही आहे. ओके, अभ्यास का समजत नाही? कदाचित शिकवणारे शिक्षक असेल, त्यांचं शिकवण्याची पद्धत व्यवस्थित नसेल म्हणून त्यांना समजत नसेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम आहे अभ्यास न समजण्यामागं, की कॉन्सन्ट्रेशन. तुमचं जर कॉन्सन्ट्रेशनच नसेल, म्हणजे एखाद्या शिक्षक शिकवत असेल आणि तुमचं जर तिथं कॉन्सन्ट्रेशन लागत नसेल, तर तो विषय तुम्हाला समजणार का? आणि जर तुम्हाला विषय नाही समजला, तर तो तुम्ही अभ्यासात पुढे त्या विषयावर काही लिहू शकता का? नाही लिहू शकत. आणि जर तुम्हाला विषय नाही समजला, तर तुमचं त्या विषयाविषयी आवड निर्माण होईल का? नाही होईल. तर तुम्हाला जर काम करायचं असेल, तर मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनवर तुम्हाला काम करावं लागेल, की त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल. कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून घ्यायचं की याचा अगोदर कॉन्सन्ट्रेशन का लागत नाही. डिस्ट्रॅक्शन काय काय आहे ते तुम्हाला शोधून काढावं लागेल. सगळ्यात पहिलं डिस्ट्रॅक्शन तुम्हाला जर दिसेल, ते त्याच्या हातात असलेला मोबाईल. हा एक डिस्ट्रॅक्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की ज्या कारणामुळे तो आज अभ्यासापासून डायव्हर्ट होतो. आणि मग
तो मोबाईल कसा कंट्रोल करायचा याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. सेकंड थिंग की मग आता तो अभ्यास आहे, तो अभ्यास त्यांनी लक्षात कसा करायचा, त्याची स्टडी पद्धत काय असायला पाहिजे, ते तुम्हाला गाईड करणं गरजेचं आहे, की जेणेकरून तो अभ्यास त्याला सोपा वाटेल. आणि जर त्याला अभ्यास तो सोपा वाटला तर तो नक्की त्याच्यावर फोकस करेल, कॉन्सन्ट्रेशन करेल आणि त्याला मार्क नक्की चांगले मिळतील. तर या ठिकाणी मला फक्त तुम्हाला सजेशन द्यायचं आहे की मुलांना काय करायचं आहे तो प्रश्न विचारायचा आहे. मुलगा का करत नाही तो प्रश्न विचारायचा आहे. जर का करत नाही त्याचं जर तुम्हाला आन्सर मिळालं तर त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन करावं लागेल. जसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशनवर तुम्हाला सोल्युशन करावं लागेल. जर त्याला मोबाईल ॲडिक्शन असेल तर मोबाईल ॲडिक्शनवर तुम्हाला सोल्युशन करावं लागेल. ओके. त्यानंतर अभ्यास करताना त्याला काय काय अडचणी येतात ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर ऍक्च्युली आम्ही याच प्रश्नावर आम्ही काम करत असतो की आम्ही मुलांना समजून घेतो, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतो आणि नंतर आम्ही त्यांना मदत करतो की कॉन्सन्ट्रेशन लागत नसेल तर कॉन्सन्ट्रेशन कसं लागायला पाहिजे हे आम्ही त्यांना गाईड करतो. अभ्यास करताना अभ्यासात आवड निर्माण होत नाही, मग आवड कशी निर्माण होईल आम्ही हे त्याला सांगतो. अभ्यास सोपा कसा करायचा याच्या पद्धती आम्ही मुलांना सांगतो. आणि याच कारणामुळे मुलं आमच्याशी जुळून राहतात, कारण आम्ही त्यांच्या प्रश्नावर काम करत असतो. तर ॲज अ पालक म्हणून तुम्हाला पण याच्यावर काम करावं लागेल, त्यांचे प्रश्न समजून घ्यावं लागेल, त्यांना त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन द्यावं लागेल. आणि जर तुम्ही सोल्युशन दिलं तर नक्की तुमचे मुलं भविष्यात यशस्वी होतील. थँक्यू व्हेरी मच.